नमस्कार शिक्षक मित्रांनो, विद्यार्थी मित्रांनो, मराठीच्या PYQमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। आज आपण मराठीच्या काळ या भागावर 30 प्रश्न घेऊन PYQ सहित स्पष्टीकरणासह आपण या ठिकाणी सराव करणार आहोत। नक्की काळ यावरील कोणताही प्रश्न जर विचारला तर तुम्हाला त्याचं योग्य पर्याय निवडता येणार आहे, म्हणून आजची जी आपली तासिका आहे खूप चांगली होणार आहे। सुरू करूया आपण आपली आजची तासिका। प्रश्न क्रमांक पहिला बघा, तो नेहमीच उशिरा येत असतो या वाक्यातील काळ ओळखा। साधा वर्तमान काळ, रीती वर्तमान काळ, पूर्ण वर्तमान काळ आणि अपूर्ण वर्तमान काळ। आता बघा, येत असतो या ठिकाणी त लागलेला आहे, म्हणजे वर्तमान काळात एखादी क्रिया सतत घडण्याची रीत किंवा सवय असेल तर त्याला रीती वर्तमान काळ म्हणतात। यात त असतो, त प्लस काहीतरी त्या ठिकाणी असतं, येत असतो, खात असतो, म्हणजे या ठिकाणी सवयीचा भाग त्या ठिकाणी दाखवलेला असतो। तर अशा वेळी या ठिकाणी त्याला रीती म्हणायचा आहे। मग तो काळ फक्त ओळखून घ्यायचा आणि त्याच्या पुढे रीती शब्द शोधायचा। तर या ठिकाणी ही जी घटना आहे, ही जी सवय आहे किंवा रीत आहे, ही वर्तमान काळात घडते, म्हणून रीती वर्तमान काळ हे या प्रश्नाचं योग्य उत्तर होणार आहे, पर्याय क्रमांक बी। दुसरा प्रश्न बघा, मी अभ्यास केला होता। तर या ठिकाणी बघा, मी अभ्यास केला होता हे जे वाक्य आहे, मी अभ्यास केला होता, याचा अर्थ हे पूर्ण भूतकाळाचं वाक्य आहे। आता यामध्ये आपल्याला काय सांगितलं आहे की या वाक्याचा अपूर्ण भूतकाळ करा। मग अपूर्ण भूतकाळ करायचं काय होईल? मी अभ्यास करत होतो, है की नाही? तर या ठिकाणी मी अभ्यास करत होतो किती नंबरला आहे? पर्याय क्रमांक सी। तर या ठिकाणी पर्याय क्रमांक सी हे या प्रश्नाचे योग्य उत्तर होईल। तिसरा प्रश्न बघा, मुलांनी प्रार्थना म्हटली असेल या वाक्याचा काळ ओळखा। आता जर बघितलं तर म्हटली असेल म्हणजे प्रार्थना म्हटल्याची क्रिया तर पूर्ण झालेली आहे, पण आता कोणत्या काळात असेल म्हणलं कोणता काळ? हा भविष्यकाळ, म्हणून पूर्ण भविष्यकाळ। तर पर्याय क्रमांक सी पूर्ण भविष्यकाळ हे या प्रश्नाचे योग्य उत्तर होणार आहे। त्यानंतर चौथा प्रश्न बघा, नारायण कविता लिहित असे। बघा पुन्हा आलं इथं असे, म्हणजे या ठिकाणी सवय किंवा रीत दाखवलेली आहे। फक्त आता लिहित असे, तर या ठिकाणी लिहित असे येऊन काय? तर लिहित म्हणजे तो भूतकाळामध्ये ती क्रिया करत असे, म्हणजेच काय भूतकाळामध्ये ती त्याची रीत होती किंवा सवय होती, म्हणून रीती भूतकाळ हे या प्रश्नाचं योग्य उत्तर होणार आहे। मग रीती भूतकाळ कुठे? तर पर्याय क्रमांक सी हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे। त्यानंतर प्रश्न क्रमांक 5 बघा, खालीलपैकी अपूर्ण काळाचं, आता कोणत्या काळात? वर्तमान काळाचं उदाहरण आपल्याला कोणतं आहे ते ओळखायचं आहे। आता बघा पहिला पर्याय बघा, आई स्वयंपाक करत आहे, आई स्वयंपाक करते, आईने स्वयंपाक केला आहे, आई स्वयंपाक करत असते। आता करत असते ही झाली सवय, म्हणजे रीती होईल, म्हणजे होणार नाही। आईने स्वयंपाक केला आहे हे पूर्ण भूतकाळ आहे। त्याच्यानंतर आई स्वयंपाक करते हे साधा वर्तमान काळ आहे। मग आई स्वयंपाक करत आहे, बघा अपूर्ण वर्तमान काळ किंवा चालू वर्तमान काळाचे उदाहरण आहे, म्हणून पर्याय क्रमांक ए हे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे। 6वा प्रश्न बघा, तो उद्या पुण्यास जाईल। बघा साधा काळ हा, तो उद्या पुण्यास जाईल, उद्या जाणार आहे, म्हणजे भविष्यकाळ, म्हणजे साधा भविष्यकाळाचं हे वाक्य आहे। मग साधा भविष्यकाळ कुठं आहे? पर्याय क्रमांक सी साधा भविष्यकाळ हे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे। त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, सूर्य पश्चिमेला मावळतो। आता ही जी घटना आहे बघा, मावळतो, आता हे तर वर्तमान काळाचं वाक्य हे लक्षात येतं आपल्या, पण त्रिकालबाधित सत्य किंवा नेहमीच्या सवयी सांगताना साधा वर्तमान काळच वापरला जातो, हा पण नियम लक्षात ठेवायचा आहे। म्हणून सूर्य पश्चिमेला मावळतो या वाक्याचा जो काळ आहे तो साधा वर्तमान काळ आहे, पर्याय क्रमांक सी साधा वर्तमान काळ हेच या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे। आठवा प्रश्न बघा पुढचा, काय म्हणतो प्रश्न आठवा, मी आंबा खाल्ला होता। आता बघा खाल्ला म्हणजे क्रिया पूर्ण झाली, पण कोणत्या काळातली? भूतकाळामधली, म्हणून तो पूर्ण भूतकाळ आहे, पर्याय क्रमांक ए पूर्ण भूतकाळ हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे। प्रश्न 9वा बघा, ती गाणे गात राहील। बघा गात राहील म्हणजेच काय? तर या ठिकाणी आता राहील असे जे शब्द असतात, तर या ठिकाणी ही जी क्रिया ही सतत होत राहण्याची या ठिकाणी आपल्याला एक संकेत दिसत आहे, होत राहील आहे ना, गाणे गात राहील। आता राहील पण कोणत्या काळामधलं? भविष्य काळामध्ये, म्हणून भविष्य काळामधला हा रीती आहे, म्हणजे भविष्य काळामध्ये सवय किंवा रीत दाखवलेली आहे, म्हणून रीती भविष्यकाळ हे या प्रश्नाचे योग्य उत्तर होणार आहे, पर्याय क्रमांक बी। चला पुढचा 10वा प्रश्न बघा, तो चित्र काढत होता। बघा आता या ठिकाणी रीती वगैरे काही नाही, काढत होता म्हणजे या ठिकाणी भूतकाळामध्ये हे चालू भूतकाळ किंवा अपूर्ण भूतकाळाचं उदाहरण आहे। तर भूतकाळामध्ये तो पास्टमध्ये ही क्रिया करत होता, म्हणून अपूर्ण भूतकाळ पर्याय क्रमांक ए हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे। पुढचा 11वा प्रश्न बघूया,
आम्ही चित्रपट पाहिला आहे. बघा, पाहण्याची क्रिया पूर्ण झालेली आहे, पुढं आहे म्हणजे हा वर्तमान काळ, म्हणजे पूर्ण वर्तमान काळाचं हे उदाहरण आहे. म्हणून सी पूर्ण वर्तमान काळ हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. त्यानंतर 12वा प्रश्न बघा. राम नेहमीच खरे बोलत असतो. आता बघा, या ठिकाणी बोलत असतो आहे की नाही, असतो म्हणजे काय, रीती असण्याची आहे की नाही, सवय किंवा त्या ठिकाणी काय दाखवलेली, रीत दाखवलेली, बोलत असतो. आता असतोवरून वर्तमान काळ समोर आपल्या लक्षात येतो, म्हणून रीती वर्तमान काळ. तर पर्याय क्रमांक सी रीती वर्तमान काळ हे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. पुढचा 13वा प्रश्न बघा. खालीलपैकी रीती भूतकाळाचं उदाहरण आता आपल्याला ओळखायचं आहे. म्हणजे भूतकाळामध्ये एखादी सवय किंवा रीत आपल्याला शोधायचं आहे. त्याने व्यायाम केला नाही, तो व्यायाम करत होता, अपूर्ण झालं, हे बी नाही. तो रोज व्यायाम करत असे. बघा, करत असे म्हणजे या ठिकाणी रीत किंवा सवय आणि भूतकाळामधली म्हणजे हेच या ठिकाणी रीती भूतकाळाचं वाक्य आहे. आपल्याला डी पर्याय सुद्धा बघायचं काम नाही. पर्याय क्रमांक सी हेच या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. पुढचा 14वा प्रश्न बघा. मी पत्र लिहील आहे की नाही, मी पत्र लिहीन या वाक्याचा अपूर्ण भविष्यकाळ कसा होईल. आता मी पत्र लिहीन हा झाला साधा काय भविष्यकाळ. मग याचा आपल्याला काय करायचं आहे, आता अपूर्ण भविष्यकाळ करायचा आहे. मग आता बघूया आपण, मी पत्र लिहितो होईल का नाही. मी पत्र लिहित राहीन, मी पत्र लिहित राहीन म्हणजे या ठिकाणी होईल का हे, मी पत्र लिहित राहीन. त्याच्यानंतर मी पत्र लिहिले असेल, मी पत्र लिहित असेन. बघा, लिहित राहीन हे झालं रीती आहे की नाही. मग या ठिकाणी हे रीती होतं, आपल्याला हे चालणार नाही. मी पत्र लिहित असेन, बघा म्हणजे भविष्यामध्ये लिहिण्याची क्रिया त्याची चालू असेल आहे की नाही. तर पर्याय क्रमांक डी हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. चला 15वा प्रश्न बघा. पाऊस पडला असता तर पीक आले असते. संकेत दिलेला आहे की नाही, या ठिकाणी संकेत दिलेला आहे. म्हणून या ठिकाणी पाऊस पडला असता तर पीक आले असते. आता हे जे आहे हे म्हणजे पाऊस पडला असता, केले असते, गेले असते. तर या ठिकाणी याला संकेतार्थ किंवा द्वितीय भूतकाळ असं म्हटलं जातं. जेव्हा एखाद्या क्रियेवर दुसरी क्रिया अवलंबून असते म्हणजे संकेत, तेव्हा त्याला संकेतार्थ किंवा द्वितीय भूतकाळ असं म्हटलं जातं. म्हणून पर्याय क्रमांक बी हे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. 16वा प्रश्न बघूया. विजेता धावत आहे. आता हे धावत आहे मला, हा अपूर्ण वर्तमान काळ आहे. या वाक्याचा काळ बदला, काय करायचा आहे, साधा भूतकाळ करा आहे की नाही, साधा भूतकाळ. चला मग आता विजेता धावत होता हा अपूर्ण भूतकाळ होईल. विजेता धावत असे, रीत दाखवलेली आहे म्हणजे हे कोणतं रीती भूतकाळ होईल. विजेता धावला, बघा विजेता धावला साधा भूतकाळ आहे. म्हणून पर्याय क्रमांक सी विजेता धावला हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. 17वा प्रश्न बघा. मधुने लाडू खाल्ला असेल. बघा, लाडू खाल्ला असेल तर या ठिकाणी खाल्ला, खाल्ला म्हणजे पूर्ण क्रिया पूर्ण झालेली, पण असेल भविष्य म्हणजे पूर्ण भविष्यकाळ. तर या ठिकाणी पूर्ण भविष्यकाळ, तर या ठिकाणी निश्चित भविष्यकाळ, साधा वर्तमान काळ, भविष्यकाळाचे 3 दिलेले आहेत. तर वर्तमान काळ तर होणार नाही, पण निश्चित तर होणार नाही. संभाव्यता, आता त्यांनी खाल्ला असेल म्हणजे त्यांनी का स्वतः बघितला नाही, म्हणजे संकेत तादर्शक किंवा पूर्ण भविष्यकाळ दोन्ही पण या ठिकाणी आपल्याला शब्द आलेले आहेत. म्हणून पर्याय क्रमांक सी हेच या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. 18वा प्रश्न बघा. मी चित्रपट पाहत असतो. बघा, असतो म्हणजे या ठिकाणी रीत दाखवलेली, सवय किंवा रीत दाखवलेली, पाहत असतो आणि असतो म्हणजे वर्तमान काळात. म्हणजे या ठिकाणी आपल्याला आता हे झालं रीती वर्तमान काळाचं. आपल्याला काय करायचं, या वाक्याचा रीती भूतकाळ करायचा आहे. म्हणजे रीती वर्तमान काळाचा रीती भूतकाळ. मी चित्रपट पाहत असे. पहिला बघा, खालचे बघायचं कामच नाही. पर्याय क्रमांक मी चित्रपट पाहत असे हेच या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे, कारण हे रीती भूतकाळाचं वाक्य आहे आणि तेच आपलं उत्तर आहे. म्हणून पर्याय क्रमांक ई. चला पुढे 19वा प्रश्न बघूया. परीक्षेत मला पहिले बक्षीस मिळाले. मिळण्याची क्रिया पूर्ण झाली आहे की नाही, मला मिळाले. आता मिळाले याचा अर्थ ही क्रिया पूर्ण झाली आणि ती कुठं याच्यात झाली, ती भूतकाळामध्ये पूर्ण झाली. म्हणून हा काय झालं, साधा भूतकाळ आहे की नाही. मला परीक्षेत मला पहिले बक्षीस मिळाले. आता मिळाले होते जर असतं तर ते पूर्ण भूतकाळ असता, परंतु फक्त मिळाले याचा अर्थ ती क्रिया नेमकीच पूर्ण झालेली दिसते. म्हणजेच या ठिकाणी ती भूतकाळात गेली, पण हा साधा भूतकाळ आहे. म्हणून या ठिकाणी क्रिया नुकतीच घडून गेल्याने मिळाले या शब्दावरून समजते. म्हणून साधा भूतकाळ. पर्याय क्रमांक बी साधा भूतकाळ. चला 20वा प्रश्न बघा. तो अभ्यास करत जाईल. बघा, तो अभ्यास करत जाईल. आता हे तर भविष्यकाळ दिसतोय, पण या ठिकाणी करत जाईल आहे की नाही. म्हणजे करत असे, करत असतो किंवा करत हो असं. तर या ठिकाणी जाईल, असे हे जे शब्द आहेत हे सगळे रीत दाखवतात किंवा सवय दाखवतात. करत जाईल म्हणजे एक एखादी क्रिया तो सारखी करत जाणार आहे. तर या ठिकाणी रीती, फक्त रीती कोणता, तर तो रीती भविष्यकाळ होणार आहे. म्हणून पर्याय क्रमांक डी कुठं आहे, पर्याय क्रमांक डी रीती भविष्यकाळ हेच या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. 21वा प्रश्न बघा.
खालीलपैकी कोणते वाक्य पूर्ण वर्तमान काळाचे आहे? वर्तमान काळ मग बघा, पक्षी उडत आहेत नाही, पक्षी उडतात नाही, पक्षी उडणार आहेत नाही, पक्षी उडाले आहेत. म्हणजेच वर्तमान काळामध्ये जी क्रिया पूर्ण झालेली असते त्याला आपण या ठिकाणी काय म्हणतो? पूर्ण भूतकाळ असं म्हणतो. म्हणून पर्याय क्रमांक डी, पक्षी उडाले आहेत, हे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. 22वा प्रश्न बघूया. गुरुजी आता शाळेत आले असतील. बघा, या वाक्यातलं आपल्याला गुरुजी शाळेत आले असतील म्हणजे या ठिकाणी आले म्हणजे येण्याची त्यांची क्रिया पूर्ण झालेली असणार आहे भविष्यामध्ये, म्हणून पूर्ण भविष्यकाळ. म्हणून या ठिकाणी पर्याय क्रमांक ए, पूर्ण भविष्यकाळ, हे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. चला 23वा प्रश्न बघूया. मी दररोज सकाळी लवकर उठतो. आता बघा, या वाक्याचा आपल्याला काळ ओळखायचा आहे. मी दररोज सकाळी म्हणजे ही नित्यची गोष्ट आहे, दररोज सकाळी लवकर उठतो. उठत असे जर असतं तर मग तो वेगळा, पण उठतो आहे की नाही. तर उठत असतो जर असतं तर मग ते रीती वर्तमान काळ झाला असता आहे की नाही. परंतु लवकर उठतो, मी दररोज सकाळी लवकर उठतो, साधा वर्तमान काळ आहे. म्हणून या ठिकाणी नित्यची सवय किंवा वस्तुस्थिती मांडताना साधा वर्तमान काळ वापरतात. पर्याय क्रमांक सी, साधा वर्तमान काळ, हे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. 24वा प्रश्न बघूया. त्यांनी काम पूर्ण केले होते म्हणजे या ठिकाणी केले आणि होते म्हणजे पूर्ण हा भूतकाळ याचं उदाहरण आहे. आणि मग पूर्ण भूतकाळ पर्याय किती नंबरला आहे? 1 नंबरला आहे. म्हणून पर्याय क्रमांक 1 ए, पूर्ण भूतकाळ, हे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. 25वा प्रश्न बघा पुढचा. खालीलपैकी अपूर्ण भविष्यकाळाचं उदाहरण ओळखा. त्याने प्रवास केला असेल, हे भविष्यकाळात गेलं. तो प्रवास करेल, भविष्यकाळात गेलं. तो प्रवास करत असेल, बघा, तो प्रवास करत असेल, भविष्यामध्ये त्या ठिकाणी ती क्रिया चालू असेल म्हणजे अपूर्ण असेल. म्हणजे या ठिकाणी पर्याय क्रमांक सी, हे या प्रश्नाचं योग्य पर्याय आहे, योग्य उत्तर आहे. पर्याय क्रमांक सी. 26वा प्रश्न बघा. मी देवाची भक्ती करत जाईन. बघा, करत जाईन म्हणजे या ठिकाणी सवय दाखवलेली, रीत दाखवलेली, करत जाईन आणि भविष्यामध्ये, म्हणून रीती भविष्यकाळ, हे या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. मग रीती भविष्यकाळ किती नंबरला आहे? बी नंबरला, म्हणजे 2 नंबरला रीती भविष्यकाळ. मग बी, पर्याय क्रमांक बी, रीती भविष्यकाळ, हे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. चला 27. मुलगा अभ्यास करत आहे. बघा, करत आहे, ह्या वर्तमान काळामध्ये क्रिया सुरू आहे म्हणजेच अपूर्ण वर्तमान काळ. तर या ठिकाणी या वाक्याचा आपल्याला आता काळ बदलायचा. ह्या पूर्ण वर्तमान काळाचं उदाहरण आहे. या वाक्याचा पूर्ण वर्तमान काळ करा. मग आता करत आहे तर या ठिकाणी बघूया. मुलगा अभ्यास करत असतो, मुलाने अभ्यास केला होता, मुलाने अभ्यास केला आहे. करत आहे फक्त केला आहे, म्हणून पर्याय क्रमांक सी, मुलाने अभ्यास केला आहे, हे पूर्ण वर्तमान काळाचं उदाहरण आहे आणि तेच या आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. त्यानंतर 28वा प्रश्न. आम्ही गावाला जात असू, या वाक्याचा काळ ओळखायचा. आता आम्ही गावाला जात असू म्हणजे भूतकाळामध्ये ही क्रिया सवय होती त्यांना किंवा रीत होती, जात असू म्हणजेच या ठिकाणी रीती भूतकाळ. पर्याय क्रमांक बी, हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. त्यानंतर 29वा प्रश्न बघा. मी पुस्तक वाचले, वाचण्याची क्रिया पूर्ण झालेली आहे, भूतकाळ झालेला आहे. आता मी पुस्तक वाचले, साधा भूतकाळ आहे, म्हणून पर्याय क्रमांक बी, साधा भूतकाळ, हे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. त्यानंतर 30वा प्रश्न बघा. सूर्य उगवत आहे. बघा, उगवण्याची क्रिया सुरू आहे वर्तमानामध्ये. आता याचं आपल्याला हे अपूर्ण वर्तमान काळाचं उदाहरण आहे. याला काय करायचं आहे? या वाक्याचा आपल्याला काळ बदलायचा आहे, रीती वर्तमान काळ करायचा आहे. मग या ठिकाणी सूर्य उगवतो नाही, सूर्य उगवत राहील नाही, सूर्य उगवला आहे नाही, सूर्य उगवत असतो आहे की नाही, या ठिकाणी असतो, म्हणून हे रीती वर्तमान काळाचं उदाहरण होईल. म्हणून पर्याय क्रमांक डी, हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. अशा प्रकारे आजची आपली 30 PYQ, 30 गुणांची PYQ, 30 प्रश्नाची PYQ काळावर आधारित जर तुम्ही व्यवस्थित समजून घेतले असेल तर नक्की काळावरचा कोणताही प्रश्न तुमचा चुकणार नाही अशी मला गॅरंटी आहे. तर व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की लाईक अवश्य करा आणि कमेंट्स करा. आणि जर अजूनही सबस्क्राईब केलं नसेल काही मित्रांनी तर त्यांना नक्की सबस्क्राईब करायला सांगा. आणि तुम्ही देखील सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, जेणेकरून सर्व विषयाचे सर्व व्हिडिओ CTT असेल किंवा TT असेल, हे दोन्ही पण व्हिडिओ, हे जे व्हिडिओ आहेत दोन्ही ठिकाणी चालणार आहेत. फक्त भाषा त्या ठिकाणी हिंदी असणार आहे, कंटेंट मात्र सगळं हेच असणार आहे. म्हणून सगळे विषय जे आहेत तुम्ही याचा अभ्यास करा. जर TETमध्ये काही कारणास्तव कमी मार्क्स आले तर CTTमध्ये नक्कीच तुम्हाला त्या ठिकाणी यश मिळणार आहे. एवढं या ठिकाणी सांगतो आणि थांबतो. पुन्हा भेटण्यासाठी तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.